ओम नमः शिवाय. ग्रंथाचं पान नंबर 29 पान नंबर काढा ग्रंथाचं. स्वरूप स्मरणाविषयी सिंहाचा दृष्टांत. काल आपण हा दृष्टांत अर्धा बघितलेला आहे. आपलं स्वरूप कसं. ओम नमः शिवाय. आपलं स्वरूप सिंहानं कसं विसरलं, स्वरूपाचं विस्मरण सिंहाला कसं झालं, त्याचा दृष्टांत आपण काल अर्धा बघितला. एक धनगर रोज आपल्या शेळ्या व मेंढ्या चारण्यासाठी रानात घेऊन जात असे. तेथून जवळच असणाऱ्या एका पर्वताच्या गुहेत नुकतीच एक सिंहीण विवून तिला 2 पोरे झाली होती. त्यापैकी एक पोर एक दिवस तो धनगर आपल्या घरी घेऊन आला. तेथे त्यास नित्य दूध पाजून त्याने वाढवले. ते सिंहाचे पोर दररोज मेंढ्याच्या कळपाबरोबर रानात फिरावयास जाई आणि दिवसभर त्यांच्याबरोबर फिरे, धावे, बसे, पाणी पेई आणि संध्याकाळ झाली म्हणजे त्या मेंढ्याबरोबरच कळपाबरोबरच घरी परत जाई. तेव्हा धनगरही त्यास आपल्या इतर मेंढ्याबरोबर कोंडोड्यात अडकवून ठेवी. अशा रीतीने रात्रंदिवस त्या सिंहाच्या पोराला त्या मेंढ्याची संगती असल्यामुळे तो पोर आपले सिंह स्वरूप विसरून आपण मेंढा आहो असे अज्ञानाने म्हणू लागला. ओम नमः शिवाय. अज्ञान म्हणजे काय, अज्ञान कशाला म्हणावे. ओम नमः शिवाय. बोला. ओम नमः शिवाय. सांगू? हो सांगा. ओम नमः शिवाय. माझी मला काही कळत नाही, याला अज्ञान म्हणावं. तो मेंढा अज्ञानामुळे, तो मेंढा होता, तो सिंह होता, परंतु अज्ञानामुळे आपण मेंढाच आहो असे अज्ञानामुळे मानू लागला. म्हणजे त्यालाच काही कळना. अज्ञान म्हणजे माझी मलाच काही कळत नाही. व तो धनगरही त्यास प्रत्येक वेळी मेंढा म्हणून हाक मारू लागला. एक दिवस सुद्धा त्याने सिंह म्हणून हाक मारली नाही. याच रीतीने मेंढ्याबरोबर पुष्कळ दिवस जात येत असल्यामुळे त्या पोराला त्या मेंढ्याचे अगदी वेड लागल्यासारखे झाले. तो सिंहाचं पोर मेंढ्याशिवाय राहतच नव्हतं. मेंढ्याबरोबरच तो फिरू लागलं व त्यामुळे आपण मेंढाच आहो अशी त्याची भ्रांतीभूलक समजूत झाली. भ्रांती म्हणजे काय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. सांगू? एक असून एक समजणे. एक असून भ्रांती म्हणजे एक असून एक समजणे. मग इथं काय भ्रांती झाली होती हो त्या सिंहाला. ओम नमः शिवाय. कोणती भ्रांती झाली होती. ओम नमः शिवाय. सांग. सांगा. तो मेंढा, तो सिंह असून आपण मेंढा आहोत अशी भ्रांती झाली होती. एक असून एक समजणे. तो सिंह होता पण तो मेंढा होता. आणि मेंढाच समजून आपण मेंढाच आहो अशी भ्रांती त्याला झालेली होती. म्यूट करा. समजूत झाली. असे काही दिवस गेल्यावर एक दिवस तो सिंह रानात नित्याप्रमाणे म्हणजे रोजच्या प्रमाणे मेंढ्याच्या कळपात चरतो आहे. इतक्यात जवळच्या पर्वतातून दुसरा एक सिंह बाहेर आला. पर्वतात मेंढ्या चारायला गेल्यावर दुसरा एक सिंह तिथून बाहेर आला. असं इथपर्यंत काल आपलं झालेलं होतं. इथून पुढे वाचा कोणीतरी. ओम नमः शिवाय. वाचल्यावर लक्षात येतं अजून. ओम नमः शिवाय. वाचू? हो वाचा. त्या सिंहाला मेंढ्याच्या कळपात पाहता क्षणी त्यास अतिशय आश्चर्य वाटले आणि त्याने मोठी गर्जना केली. ते ऐकून सर्व शेळ्या, हळूहळू दमाने वाचा जरा. ते ऐकून सर्व शेळ्या मेंढ्या भिवून पळू लागल्या. त्याच्याबरोबर त्याची संगती करणारा तो सिंहही पळू लागला. हे पाहून तो पर्वतातला सिंह मोठ्याने आरोळी देऊन त्यास म्हणाला,
अरे माझ्या जातभाई जरा उभा राहा, मला तुला एक गोष्ट सांगायची आहे. हे ऐकून तो मेंढ्याबरोबर पळत जाणारा सिंह उभा राहिला. तेव्हा तो पर्वतातला सिंह त्याच्याजवळ येऊन म्हणाला, अरे बाबा, तू स्वतः सिंह असून मेंढ्याच्या कळपात कसा काय राहतोस? त्यावर तो मेंढ्याच्या कळपातला सिंह रागावून बोलला, मी तर बुवा काही सिंह नाही, तू सिंह असशील तर असे नाच बापडा, मी तर खरोखरच मेंढा आहे. मला तू सिंह आहे असे सांगून ओम नमः शिवाय. खोटी गोष्ट सांगून ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः. तर सिंह, त्या पर्वतातला सिंह बाहेर आला आणि त्याने बघितलं ह्या मेंढ्याच्या कळपामध्ये आपला जातभाई फिरत आहे. ओम नमः शिवाय. माईक बंद करा काकी. ओम नमः शिवाय. सिंह बाहेर आला आणि त्या सिंहाला मेंढ्याच्या कळपात पाहताच क्षणी त्यास अतिशय आश्चर्य वाटले. त्याला नवल वाटलं, आश्चर्य वाटलं, कारण सिंह मेंढ्या खातो बघा. मेंढ्या ही सिंहाचं खाद्य आहे आणि तरीसुद्धा हा सिंह ह्या मेंढ्याबरोबर कसा फिरत आहे, म्हणून त्याला फार मोठं आश्चर्य वाटलं आणि त्याने मोठी गर्जना केली, मोठी आरोळी ठोकली त्या सिंहानं. आपण सिंह गर्जना म्हणतो. मोठी आरोळी ठोकली, सिंह गर्जना केली आणि ती ऐकून सर्व शेळ्या मेंढ्या भिवून पळू लागल्या. आता सिंह आपल्याला खायला यायला का काय असं म्हणून सर्व शेळ्या मेंढ्या जी होत्या ती रानोमाळ पळू लागल्या. जीवाच्या आकांतानं आपला जीव वाचवण्यासाठी म्हणून त्या पळू लागल्या. त्याच्याबरोबर त्याची संगती करणारा जो सिंह होता त्या मेंढ्याच्या कळपातला, तोही पळू लागला. ते पाहून तो पर्वतातल्या सिंह मोठ्याने आरोळी देऊन त्यास म्हणाला. पर्वतातला जो सिंह होता त्याने मेंढ्यामधल्या सिंहाला मोठ्याने आरोळी ठोकली. काय म्हणून आरोळी ठोकली? रे माझ्या जात भाई म्हणून आरोळी ठोकलेली आहे. जरा उभा राहा, मला तुला एक गोष्ट सांगावयाची आहे. जरा उभा राहा म्हणून आरोळी ठोकली आणि मला तुला एक गोष्ट सांगायची आहे, थांब थांब म्हणून त्या पर्वतातल्या सिंहानं मेंढ्यामध्ये जो सिंह होता त्याला उभा केलेला आहे. उभा राहा म्हणून त्याला उभा केलं आणि म्हणू लागला त्याला, जरा उभा राहा, मला तुला एक गोष्ट सांगायची आहे. एक गोष्ट सांगायची तुला मला, तू उभा राहा, भिवून पळू नकोस, तू काय मेंढा नाहीस. हे ऐकून तो मेंढ्याबरोबर पळत जाणारा सिंह उभा राहिला. तेव्हा तो पर्वतातला सिंह त्याच्याजवळ येऊन म्हणाला, अरे बाबा, काय म्हणाला, किती गोडीनं सांगू लागलाय ती. अरे बाबा, समजावून जर सांगायचं असेल तर गोडीनं सांगावं लागतं बघा. लहान मुलाला सुद्धा समजावून सांगायचं तर गोडीनं सांगावं लागतं, तर ते ऐकतात, नाहीतर ऐकत नाहीत. गुरुचं शिष्यसुद्धा गोडीनं सांगितलं तरच ऐकतात बघा, तर नाहीतर ऐकत नाहीत. तसंच इथं हा सिंह जी होता, पर्वतातला सिंह, तो म्हणू लागलेला आहे, अरे बाबा, तू स्वतः सिंह असून मेंढ्याच्या कळपात कसा राहतोस? त्याला सांगू लागलेला आहे, तू सिंह आहेस आणि तू मेंढ्याच्या कळपात कसा राहतोस? तेव्हा तो मेंढ्याच्या कळपातला सिंह काय म्हणू लागला? त्यावर तो मेंढ्यातल्या कळपातला सिंह रागावला आणि रागावून बोलू लागला. आपण सुद्धा रागावतो बघा. आपल्याला जो म्हणलं, आता मंगलस्वामी आहेत का? ओम नमः शिवाय. मंगलताई स्वामी आहेत का? बोला. ओम नमः शिवाय. आपल्याला सुद्धा कुणी जर म्हणलं, आता आपले नाव आहे, आता कल्पनाताई नाव आहे, कल्पनाताईला जर म्हणलं तुम्ही कल्पनाताई नाहीतच, त्यांना किती राग येईल हो. अहो, मी कल्पनाताई आहे, मी घरात वावरते, तुम्ही कल्पनाताई नाहीत आणि तुमचं घर पण नाही ती तुम्ही राहता होती आणि तुमचे मुलं पण नाहीत, तुमचे पती पण नाहीत ती, असं जर म्हणलं तर तुम्ही अंगावर धावून याल का नाही? नाहीतर माझं ऐकणारच नाहीत. हरंगळे ते काही बी सांगायलात म्हणतील. आता माझं घर नाही म्हणतात, माझंच घर आहे, आणि माझं घर नाही म्हणतात, त्यांचं ऐकायचंच नको. अशा प्रकारे त्या सिंहाला पण राग आला इथं आणि तो रागावून काय म्हणू लागलेला आहे,
सिंह असून मेंढ्याच्या कळपात कसा राहतोस? तू सिंह आहेस आणि मेंढ्याच्या कळपात कसा राहतोस? त्यावर तो मेंढ्याच्या कळपातला सिंह रागावून बोलला. त्याला राग आलेला आहे, त्याला अध्यास झालेला आहे. मी मेंढाच आहे असं त्याला पूर्ण त्याची दृढ निश्चय झाला आहे. त्याच्यामुळं तू सिंह आहेस असं म्हणलं तर त्याला राग आला आणि तो रागावून बोलू लागला. आपल्याला सुद्धा तू नाहीस, आता कल्पनाताई तुम्ही नाहीत, तुम्ही आत्मा आहात असं म्हणल्यावर राग येतो. तसंच आत्मा काहीच माहीत नसतं ना आपल्याला, आत्मा कोण आहे म्हणून. तसं ह्या सिंहाला माहीतच नाही आणि हा सिंहाला राग आला आणि तो रागावून बोलू लागला. मी तर बुवा काही सिंह नाही, मी सिंह नाही बाबा असं तो त्या दुसऱ्या जो डोंगरातला पर्वतातला सिंह जो आला होता त्याला हा मेंढ्याच्या कळपातला सिंह म्हणू लागलेला आहे. मी तर बुवा काही सिंह नाही. तू सिंह असशील तर असनास बापडा, तू असशील सिंह असू जा तुझा, पण मला काय करायचं आहे? मी तर सिंह नाही, तू सिंह नाही, तू सिंह असशील तर असू जा बापडा तू सिंह आहेस तर, पण मी तर काही सिंह नाही असं तो दृढ निश्चयानं म्हणू लागलेला आहे. मी तर खरोखर मेंढा आहे, मी तर खरंच मेंढा आहे. आपल्याला सुद्धा वाटतं का नाही हो? मी खरंच महानंद आहे, मी आत्मा नाही, मी खरंच ह्या घरातली माझ्या मुलाची आई आहे, खरंच मी ह्या घरातली कुणाची तरी पत्नी आहे, खरंच ही घर माझं आहे. अहंता आणि ममता आपण घेऊन बसलेलो आहोत. जेव्हा आपल्याला गुरुमाऊली सांगतात ही देह तुझा नाही, तेव्हा त्यांचाच राग येतो. काय सांगायलेत की असं आपल्याला वाटतं. तसंच इथं झालेलं आहे. तो मेंढ्याला राग आला आणि तो मेंढा सांगू लागलेला आहे, तू सिंह आहेस असे सांगून खोटी गोष्ट सांगू नकोस. तू मला सिंह असं म्हणूच नकोस. मी सिंह नाही, मी मेंढाच आहे असं तो मेंढ्यातल्या कळपातला सिंह म्हणू लागलेला आहे. अशा प्रकारे त्याने विपरीत बोलणे त्याचे ऐकले. तेव्हा त्या पर्वतातल्या सिंहाच्या मनामध्ये असा विचार आला की, काय विचार आला पर्वतातल्या सिंहाच्या मनामध्ये? हा बेटा ज्या दिवशी जन्मला ना त्या दिवशीपासून तो मेंढ्याच्याच कळपात वाढलेला असला पाहिजे. ह्याला असं कशामुळं झालं तर जन्मला तेव्हापासून हा मेंढ्याच्याच कळपात वाढला काय की ह्याला स्वतःची ओळख नाही, म्हणून हा असं म्हणत आहे असं त्या पर्वतातल्या सिंहाला वाटू लागलेलं आहे. आणि मी सिंहच अशी दृढ ह्याची भावना झालेली आहे असं म्हणून तो पर्वतातला जो सिंह होता तो त्याला समजून सांगण्याचा प्रयत्न करत आहे. तू सिंह आहेस, तू मेंढा नाहीस. परंतु हर तऱ्हेनं जरी समजून सांगितलं तरी सुद्धा त्या मेंढ्याच्या कळपात असलेल्या सिंहाला काहीच लक्षात येईना झालं. तो म्हणू लागलेला आहे, मी सिंह नाहीच, तू असशील सिंह, पण मी मात्र सिंह नाही, मी मेंढाच आहे असं तो म्हणू लागलेला आहे. असा त्याला अध्यास झाला, अशी त्याला भ्रांती झालेली आहे. ओम नमः शिवाय. वाचा इथून पुढचं शिवाय त्याला. रानात फिरून घेऊन फिरणारा. ओम नमः शिवाय. वाचा, कोणाला वाचायचं ते. ग्रंथ आहे का? ओम नमः शिवाय. वाचा. त्या पर्वताच्या सिंहाच्या मनात असा विचार आला की हा बेटा ज्या दिवशी जन्माला आला त्या दिवसापासून तो मेंढ्याच्या कपात वाढलेला असला पाहिजे. शिवाय त्याला रानात घेऊन फिरणारा धनगरी त्याला मेंढा म्हणूनच हाक मारतो. त्यामुळे आपण मेंढा हो अशी खोटी भ्रांती त्याच्या मनात दृढ झालेली आहे. अशी त्या पर्वतातल्या सिंहाच्या मनाची खात्री झाली. तर आता ह्याची ही खोटी भ्रांती आपण उपदेश करूनच घालवली पाहिजे असा विचार करून तो पर्वतातला सिंह मेंढ्यातल्या भ्रांत सिंहाला म्हणाला, अरे बाबा, तू विचार करून खरे काय आहे ते पहा.
पहा तर खरे, हे मेंढे सर्व लहान आहेत, पण तू तर त्यांच्याहून मोठा आहेस. हे जर खरे आहे तर तू मेंढा कसा असू शकशील? त्यावर तो अज्ञ सिंह म्हणाला, मी मेंढा आहे याविषयी संशयच नाही, पण कदाचित मी मोठा मेंढा असेल. हे ऐकून तो पर्वतातला सिंह म्हणाला, अरे बाळा, तू पुन्हा विचार करून बघ आणि माझ्याकडे पहा. मी स्वतः सिंह आहे. माझी लक्षणे तुझ्या लक्षणाशी बरोबर मिळतात, परंतु या मेंढ्याची लक्षणे तुझ्याशी मुळीच मिळत नाही. कशी ती पहा. मेंढ्याच्या चारही पायास खूर आहेत, परंतु तुझ्या व माझ्या प्रत्येक पायास 5-5 नखे आहेत. तेव्हा तुझ्या बरोबर मेंढ्याचे हे लक्षण एक लक्षण अगोदरच मिळत नाही. आणखी ऐक, मेंढ्याचे शिपूट तोडके असून हलते आहे, परंतु तुझे व माझे लांब आहे, यावरून तू मेंढा नाहीस. अशा रीतीने त्या सिंहाने सिंह आणि मेंढा या दोघांतला फरक जेव्हा त्याच्या प्रत्ययास आणून दिला, तेव्हा त्या अज्ञ सिंहाच्या मनात त्या सिंहाच्या बोलण्याच्या खरेपणा संबंधाने थोडासा विश्वास उत्पन्न झाला आणि तो म्हणाला, तू सांगतोस ही गोष्ट खरीशी वाटते बुवा, पण तरी पण अजून माझ्या मनाची पक्की खात्री होत नाही. त्याला काय करू? तेव्हा त्या पर्वताच्या सिंहाने जवळच असलेल्या एका तलावाच्या काठावर त्या अज्ञ सिंहाला उभा करून पाण्यात पडलेल्या आपल्या स्वतःच्या प्रतिबिंबाच्या तोंडाकडे पाहण्यास त्यास सांगितले आणि म्हटले, आता बघ, तुझे आणि माझे तोंड अगदी एकसारखे आहे, पण मेंढ्याचे तोंड लांब आहे, तुझ्या व माझ्या तोंडासारखे गोड नाही. तुझा गळा गुळगुळीत आहे, परंतु मेंढ्याच्या गळ्याला 2 स्तन आहेत. त्यास अजागर स्तन ओम म्हणतात. नमः शिवाय. तुझी कमल. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. अशा प्रकारे खोटी भ्रांती त्या सिंहाला झालेली आहे. आणि असे सांगून खोटी गोष्ट सांगू नकोस असं तो म्हणू लागला. अशा प्रकारे विपरीत तो बोलू लागला, तेव्हा हा जन्मल्यापासून मेंढ्याच्या कळपातच वाढलाय काय की, असं त्या पर्वतातल्या सिंहाला वाटलेलं आहे. मग आता काय करावं? शिवाय रानात घेऊन फिरणारा धनगरसुद्धा त्याला कधीच सिंह म्हणून त्यानं हाक मारलेली नाही, तो मेंढाच म्हणायचा. आपलंसुद्धा तसंच आहे बघा. आपल्याला तुम्ही आत्मा आहेत असं कुणीच सांगत नाही. सगळे आपल्याला, आपण मनुष्य आहो, आपण क्षत्रिय आहो, वैश्य आहो, ग्रस्त आश्रमी आहो, बायको आहो, आई आहो, मुलगा आहो, असंच सांगतात. कोणीच तो आत्मा आहे असं सांगत नाही. आणि त्याच्यामुळंच आपली दृढ भ्रांती झालेली आहे. आपण मनुष्यच आहोत, आपण देहच आहोत, अशी जशी ह्या मेंढ्याला झालेली आहे. तो जो दुसरा सिंह होता पर्वतातला, पण त्याला तळमळ वाटू लागली ना, तशीच तळमळ आपल्या गुरुमाऊलीला वाटते बघा. काहीसुद्धा गुरुमाऊलीचा स्वार्थ, हे अद्वितीय ब्रह्मज्ञान सांगतात ना, त्या सद्गुरूचा काहीच स्वार्थ नसतो. ते गुरु नसतात तर सद्गुरू असतात. म्हणून ती जो धनगर होता त्यानं कधीच त्या सिंहाला सिंह म्हणलेलं नाही, मेंढाच म्हणायचा. आणि आपल्याला सुद्धा बरेच गुरुकडसुद्धा आपण जातो, पण ते सुद्धा आपल्याला तू आत्मा आहेस असं सांगत नाहीत, तू देवाची सेवा कर असं सांगतात. म्हणजे तू मनुष्य आहेस असंच ते दृढ करून देतात. द्वैतच ते सांगतात. द्वैतवादी गुरु असतात आणि अद्वैत ब्रह्मज्ञान सांगतात ते मात्र सद्गुरू असतात. का असतात सद्गुरू? तर सत्य वस्तूचं ज्ञान करून देतात. जी सत्य वस्तू आहे, जिचा कधीच नाश होत नाही, अशा वस्तूचं ज्ञान करून देतात. अशी खोटी भ्रांती त्याच्या मनात दृढ झालेली आहे. अशी त्या पर्वतातल्या सिंहाच्या मनाची खात्री झाली. तर आता त्याची ही खात्री भ्रांती आपण उपदेश करून घालविलीच पाहिजे. त्या पर्वतातल्या सिंहाला तळमळ वाटू लागली आणि ह्याची भ्रांती आपण घालवलीच पाहिजे. हा आपला जातभाई असतानाही मेंढ्यासारखा राहू लागलेला आहे असं म्हणून, असा विचार करून तो पर्वतातला सिंह मेंढ्यातल्या भ्रांत सिंहाला म्हणाला,
भ्रांत सिंह. सिंह असून मेंढा समजतो हा भ्रांत सिंह. अरे बाबा, तू विचार करून खरे काय ते पहा. अरे बाबा समजून सांगू लागलेला आहे त्याला. अरे राजा, अरे बाबा, थोडं थांब तरी, माझं ऐक तरी, असं म्हणून. अरे बाबा, तू विचार करून खरे काय ते बघ तर खरं. तू मेंढा असशील तर मेंढाच आहेस, पण खरं काय ती तरी बघ की. मी काय सांगतो ती तरी ऐक की. असं म्हणून तो पर्वतातला जो सिंह होता तो ह्या मेंढ्याच्या कळपामध्ये राहणाऱ्या सिंहाला सांगू लागलेला आहे. हे मेंढे सर्व लहान आहेत आणि तू त्याच्याहून मोठा आहेस. सांगू लागलेला आहे फरक. ही सर्व मेंढे कसे लहान लहान आहेत बघ बरं, आणि तू कसा मोठा आहेस एकटाच. मग तू एकटाच मोठा असशील तर तू मेंढा कसा असशील? तू मेंढा नाहीस. अशा प्रकारे तो पर्वतातला सिंह त्या भ्रांती असणाऱ्या सिंहाला समजून सांगू लागला. हे जर खरे आहे तर पहा खरे, हे मेंढे सर्व लहान आहेत, पण तू त्याच्याहून मोठा आहेस. हे जर खरे आहे तर तू मेंढा कसा असू शकशील? ही जर खरं असेल तर तू मेंढा कसा असू शकशील? मेंढा जर असतास तर ह्यांच्यासारखाच राहिला असतास, आणि ही लहान आणि तू मोठा आहेस. मग तू मेंढा कसा? असा प्रश्न त्या पर्वतातल्या सिंहाने त्या मेंढ्यामध्ये राहणाऱ्या सिंहाला विचारला. त्यावर तो आज्ञेसिंह म्हणाला, मी मेंढा आहे याविषयी संशयच नाही. तो काय म्हणू लागला? मी मेंढाच आहे, ह्याविषयी संशयच नाही मला. तू काही तसलं सांगू नको. मग कदाचित मी मोठा मेंढा असेल. तू म्हणतोस ना की तू मोठा आहेस ह्या मेंढ्यापेक्षा, म्हणून तू मेंढा नाहीस. तर मग मी कदाचित मोठा मेंढा असेल, पण मी मेंढाच आहे. अशा प्रकारे तो मेंढ्यामध्ये राहणारा सिंह त्या पर्वतातल्या सिंहाला म्हणू लागला. हे ऐकून तो पर्वतातला सिंह म्हणाला, अरे बाळा, कसं कसं समजून सांगतात आपले गुरुमाऊली सुद्धा. बघा तुम्ही, एक शब्द किती वेळेस पण सांगतात. हा ग्रंथ अवघड आहे, तुम्हाला समजला का नाही? तुमच्या तोंडापुढे अमृत आणून देतात, गिळायचे का नाही ती तुम्ही बघायचं. आपण हा ग्रंथ ऐकत असताना सगळ्या शरीराचे कान करून ऐकला तर समजतो बघा ग्रंथ हा. आणि हा ग्रंथ समजण्यासाठी निष्काम साधनेचं पुण्यसुद्धा लागतं. आपण निष्काम उपासना, निष्काम साधना, निष्काम कशाला म्हणावं तर ईश्वरासाठी ईश्वराची केलेली साधना, त्याला निष्काम साधना म्हणावं. प्रपंचातलं काहीच प्राप्त करण्यासाठी नाही तर देवा तूच मला पाहिजेस, अशी निष्काम साधना असते. ज्याप्रमाणे बघा, निष्काम साधना म्हणावं कशाला? आई आणि दाई फरक आहे बघा. दाई जी असते, डिलिव्हरी झाली, शिजर झालं, आणि एक शिजर झाल्यामुळं त्या बाळाचं संगोपन त्या आईला करता येत नाही, म्हणून तिथे एक दाई लावली. ती जी दाई लावली होती तिला काहीतरी पैसे ठरवून लावलेली असते दाई. 3,000-5,000 रुपये महिना ठरवला आणि दाई लावली. ती दाई सगळं करते बघा त्या बाळाचं. सगळं आंघोळ घालते, चोळते, तेलानं सगळं करते, टाळू मागते, त्याला पावडर लावते, कपडे घालते, सगळं करते ती दाई. परंतु 5,000 रुपये महिना घेते तेव्हा करते. आणि 5,000 रुपये महिना जर बंद झाला तर ती निघून जाते त्या बाळाला सोडून. पण आई तशी करते का हो? आईला किती हजार महिना कोणी दिला? निस्वार्थी प्रेम असतं आईचं. जसं बाळावर आई प्रेम करते, कोणताच स्वार्थ तिच्या मनात नसतो, कोणता स्वार्थ ती धरीत नाही. रात्रंदिवस नको नको करो बाळा, मातेची रे हेळना, नयनाचा केला दिवा तळ हाताचा पाळणा. अशा प्रकारे
ती आई बाळाचं संगोपन करते, पण त्या बाळाकडून कोणतीच अपेक्षा करत नाही. आणि हीच भक्ती, निष्काम भक्ती म्हटलेलं आहे. अशी निष्काम सेवा जो करतो, आईसारखी दाईसारखी नाही, काहीतरी प्राप्त करून घेण्यासाठी नाही, 5,000 रुपये महिना मिळतो म्हणून बाळाची सेवा करायची, सगळं करायचं नाही. ईश्वरासाठी ईश्वराचं ज्यांनी केलं आणि ज्यांची ती साधना ज्यांच्याकडून घडली तेच त्यांचाच इकडं प्रवेश होतो. या अद्वितीय ब्रह्मज्ञानाकडे कोणाचाही प्रवेश होत नाही. इथं जातीचेच संत लागतात असं सांगितलेलं आहे. इथं पुण्यवंतच लागतात. जेव्हा पुण्याचा घडा आपला चांगलाच भरत आलेला आहे तेव्हाच आपल्याला इकडं येता येतं, सद्गुरू प्राप्त होतात. जेव्हा आपलं पुण्य होईल ना, निष्काम पुण्याची साधना आपली फळाला येण्यासारखी होईल. फळाला येणं म्हणजे का नाही, पिकल्यासारखं. बघा, आंबा पिकला तर खाण्यासारखा होतो. तसंच फळाला साधना जेव्हा येईल तेव्हा सद्गुरूचा घोडा उधळतो आणि त्याच्यापाशी येऊन उभारतो. त्याला सद्गुरूला घोड्यावर बसलेले असतात, त्यांच्या मार्गाने ते चाललेले असतात. पण ह्यानं केलेली जी निष्काम साधना असते ती त्या घोड्याला आकर्षित करून इकडं आणते आणि तेव्हाच आपला ह्या अद्वितीय ब्रह्मज्ञानामध्ये प्रवेश होतो. इथं पुण्याचा जोर लागतो, पुण्याचं बळ लागतं. दुसरीकडं बरीच गर्दी आहे बघा, पण ह्या अद्वितीय ब्रह्मज्ञानामध्ये खूप कमी लोक आहेत, खूप कमी. विरळा म्हणून सांगितलं, अद्वितीय ब्रह्मज्ञानात येणारा विरळा म्हणून कुठंतरी सांगितलं, एखादा सापडतो. बरं, येतात ते सगळेच पुढे जातात का हो? येतात ते सगळे पुढे जात नाहीत. त्यांना कळतच नाही, त्यांची साधना झालेली नसते, त्यांच्या लक्षात येत नाही. जेव्हा आपण निष्काम साधना भक्ती केलेली आहे त्याच्या योगानं आपलं अंतःकरण पवित्र झालेलं आहे आणि त्या पवित्र अंतःकरणामध्येच हे ज्ञान पडतं. कोणत्याही अंतःकरणामध्ये हे ज्ञान पडत नाही. इथं शिक्षित आणि सुशिक्षित काहीच नाही. किती हुशार असू द्या, त्याचं जर पुण्य नसेल तर तो इकडे येऊ शकत नाही आणि हे ज्ञान घेऊही शकत नाही. म्हणून आपण ह्या ज्ञानाच्या बैठकीत बसलेलो आहोत, ह्या गाडीत आपण बसलो मोक्षाकडे जाण्यासाठी, तर आपलं पुण्य झालेलंच आहे म्हणूनच बसलेलो आहोत. आणि समजत जरी नसेल तरी ऐकत राहावं आणि निष्काम नामस्मरण करत जर राहिलं तर नक्की समजतं, समजल्याशिवाय राहत नाही. म्हणून निष्काम साधना जर केली, तसंच इथं झालेलं आहे. पर्वतातला सिंह म्हणाला, अरे बाळा, तू पुन्हा विचार करून बघ आणि माझ्याकडे पहा, मी स्वतः सिंह आहे आणि माझी लक्षणं तुझ्या लक्षणाशी बरोबर जुळतात. तुझे आणि माझे लक्षणं सगळे जुळतात. तसेच बघा, आपले आत्म्याचे आणि ब्रह्माचे लक्षणं जुळतात. देहाचं लक्षण एकही जुळत नाही आपलं, आपल्याला ती पुढे बघायचंच आहे. ज्याप्रमाणे साखर जर दुधात टाकली तरच इरगळते बघा, खडे टाकले तर इरगळत नाहीत, तसंच लक्षणं तर जुळत नाहीत. स्वतः सिंह आहेस, तुझ्या लक्षणाशी बरोबर मिळतात. पर्वतातल्या सिंहाच्या लक्षणाबरोबर मेंढ्यातल्या सिंहाचे लक्षणं सगळे जुळतात असं तो पर्वतातला सिंह सांगू लागलेला आहे. परंतु या मेंढ्याची लक्षणे तुझ्याशी मुळीच मिळत नाहीत. बघ बरं, ही मेंढ्याचे लक्षण आणि तुझे लक्षणं सगळे वेगळे आहेत. त्याच्या लक्षणाशी तुझे लक्षण एकसुद्धा जुळत नाही असं तो पर्वतातला सिंह त्या मेंढ्यात राहणाऱ्या सिंहाला सांगू लागलेला आहे. कशी ती पहा, मेंढ्याची 4ही पायाला खुरा आहेत, परंतु तुझ्या व माझ्या पायास 5-5 नखे आहेत. असं ही वेगळं काय ते सांगू लागलेले आहेत. तेव्हा तुझ्याबरोबर मेंढ्याचे हे लक्षण अगोदर मिळत नाही. कोणतं लक्षण मिळत नाही हो? ओम नमः शिवाय. कोणतं लक्षण सांगितलं इथं? मेंढ्याचं वेगळं आणि सिंहाचं वेगळं. ओम नमः शिवाय.
ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. हा मेंढ्याच्या पायाला त्यानं सांगितले की मेंढ्याच्या पायाला खुरे आहेत आणि तुझ्या आणि माझ्या पायाला 5-5 नखे आहेत. हा. ही सारखं समजून सांगू लागलेला आहे. बघ, मेंढ्याच्या पायाला खुरा आहेत आणि तुझ्या आणि माझ्या पायाला 5-5 नखं आहेत. तेव्हा तुझ्याबरोबर मेंढ्याचे हे लक्षण अगोदर मिळत नाही. ही जी लक्षण आहे ती तुझं आणि मेंढ्याचं वेगळं आहे आणि लक्षण वेगळं असल्यामुळं तू मेंढा कसा असशील? तू मेंढा नाहीस, असं तो पर्वतातला सिंह सांगू लागला. तेव्हा तुझ्याबरोबर मेंढ्याचे एक लक्षण अगोदर मिळत नाही. आणखी एक, मेंढ्याचे शेपूट तोकडे असून हलके आहे आणि परंतु तुझे व माझे लांब आहे. यावरून तू मेंढा नाहीस. अशा रीतीने त्या सिंहाने सिंह आणि मेंढा या दोघातला फरक जेव्हा त्याच्या प्रत्ययास आणून दिला, तेव्हा त्या आज्ञ सिंहाच्या मनात त्या सिंहाच्या बोलण्याचा खरेपणा संबंधाने थोडासा विश्वास उत्पन्न झाला. थोडा विश्वास उत्पन्न होतो आपल्याला सुद्धा. आपण मनुष्यच आहोत असंच वाटतं. आपण मनुष्य आहेत, आपण बायको आहेत, आपण आई आहेत, आपण मुलगा आहोत, असंच आपली भ्रांती झालेली आहे. म्हणून सद्गुरू काय करतात तर थोडं समजून सांगतात आपल्याला. जसं इथं सिंहाचा आणि मेंढ्याचा दुसरा फरक कोणता सांगितला हो? दुसरं लक्षण कोणतं सांगितलं? जुळत नाही ते लक्षण. ओम नमः शिवाय. बोला, कोण बोला? दोघी तिघी बोलायला. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. हां सांगा. हां सांगा ताई. शेपूट, मेंढ्याचे शेपूट तोकडे असून हलते आहे, परंतु तुझे व माझे लांब आहे. यावरून तो मेंढा नाहीस. अशा रीतीने त्या सिंह आणि मेंढा या दोघातला फरक. आणि पहिलं लक्षण कोणतं सांगितलं? ओम नमः शिवाय. पहिलं लक्षण कोणतं सांगितलं? मेंढ्यातला फरक, मेंढा आणि सिंह याच्यातला पहिला फरक कोणता सांगितला? ओम नमः शिवाय. हां तुझ्या मेंढ्याच्या पायाला खुर आहेत आणि आपल्या पायाला 5-5 नखे आहेत असं सांगितलं. पहिला फरक ही सांगितला, मेंढ्याच्या पायाला खुर आहेत आणि तुझ्या आणि माझ्या पायाला 5-5 नख आहेत. आणि मेंढ्याचं शेपूट तोकडे आहे आणि हलके आहे आणि तुझे आणि माझे बघ तू शेपूट लांब आहे आणि जाड आहे असं सांगितलेलं आहे. यावरून तू मेंढा नाहीस. अशा रीतीने त्या सिंह आणि मेंढा दोघातला फरक जेव्हा त्याच्या प्रत्ययाला आणून दिला, त्याला समजून सांगून त्याच्या प्रत्ययाला आणून दिला, तेव्हा त्या आज्ञ सिंहाच्या मनात त्या सिंहाच्या बोलण्याच्या खरेपणा संबंधाने थोडासा विश्वास उत्पन्न झाला. खरंच आपण मेंढा नाही काय की असं वाटू लागलं त्याला. त्या सिंहाला थोडासा विश्वास त्याला उत्पन्न झाला, पण पूर्ण नाही, थोडासा विश्वास उत्पन्न झालेला आहे. आणि तो म्हणाला, तू सांगतोस ती गोष्ट खरीशी वाटते बुवा. तू जे म्हणतोस ते थोडं खरं वाटायले बाबा. तू सांगतोस ती गोष्ट खरीशी वाटते बुवा. तरी पण थोडं खरं वाटायले, तरी पण अजून माझ्या मनाची पक्की खात्री होत नाही. थोडं खरं वाटायले, पण माझ्या मनाची काही पक्की खात्री होत नाही. मी सिंहच आहे म्हणून. त्याला काय करू? आता काय करावं? मला वाटतच नाही मी सिंह आहे. आणि हे का झालं? का त्याला असं वाटू लागलेलं आहे? ह्याचं कारण काय? ओम नमः शिवाय. अज्ञानामुळे.
आणि तो जन्मल्यापासून त्या मेंढ्या मेंढ्याच्याच कळपात राहिला. हां जन्मल्यापासून तो हां मेंढ्याच्याच कळपात राहिल्यामुळे तो मेंढ्याच्याच कळपात राहिला आणि त्याचा जो ती धनगर होता तो सुद्धा मेंढा म्हणूनच हाक मारायचा आणि तो मेंढ्याबरोबरच फिरायचा, पाणी प्यायचा, घरी यायचा. त्याची संगती मेंढ्याचीच झाली त्याला जन्मल्यापासून, म्हणून त्याला आपण मेंढाच आहो अशी पक्की खात्री झाली होती. तेव्हा त्या पर्वतातल्या सिंहाने जवळच असलेल्या एका तलावाच्या काठावर त्या आज्ञे सिंहाला उभा करून पाण्यात पडलेल्या आपल्या स्वतःच्या प्रतिबिंबातल्या तोंडाकडे पाहावयास त्यास सांगितले. किती प्रयत्न करायला तो सिंह ह्याला ह्याच्या स्वरूपाची आठवण करून देण्यासाठी, जाणीव करून देण्यासाठी. हा मेंढरासारखा एवढा मोठा सिंह आहे, किती शक्ती आहे ह्याच्यामध्ये, किती पावर आहे. सिंहानं गर्जना केली की सगळे लहान सहान प्राणी जे आहेत त्या डोंगरातले अरण्यातले पळून जातात. एवढी ऊर्जा ह्याच्यामध्ये भरलेली असताना हे मेंढरामध्ये हिंडायले आणि मेंढ्यासारखं लपत पळायले. म्हणून त्या पर्वतातल्या सिंहाला त्याची कीव आली, दया आली आणि तो त्याला सांगू लागलेला आहे. त्यानं काय केलं, त्या सिंहाला घेऊन तलावाच्या काठाला गेला आणि तलावाच्या तिथं पाण्यामध्ये त्याला प्रतिबिंब बघायला सांगितलं. स्वतःही तलावाच्या काठाला उभारला आणि त्यालाही उभा केलं आणि म्हणू लागलेलं आहे, बघ पाण्यामध्ये तुझं आणि माझं प्रतिबिंब, तू आणि मी सारखेच दिसत आहोत, एक सारखेच आहोत. आता बघ तुझी आणि माझे तोंड अगदी एकसारखे आहे का नाही? त्या मेंढ्यासारखं आहे का तुझं तोंड? तू माझ्यासारखाच आहेस का नाही? असं म्हणून त्याला तो समजून सांगू लागला. पण मेंढ्याचे तोंड लांब आहे, तुझ्या व माझ्या तोंडासारखे गोल नाही. तू जो स्वतः मेंढा समजतोस तो तू मेंढा नाहीस. तर मेंढ्याचे तोंड बघ बरं कसे लांब आहेत आणि तुझं आणि माझं तोंड गोल आहे आणि मी सिंह आहे. मी सिंह असल्यामुळं तू सुद्धा सिंहच आहेस, तू मेंढा नाहीस. कारण तुझं तोंड मेंढ्यासारखं लांब नाही, तुझं तोंड माझ्यासारखं गोल आहे. ह्या कारणामुळं तू मेंढा नाहीस तर तू सिंह आहेस. तोंडासारखं गोल नाही. तुझा गळा गुळगुळीत आहे, परंतु मेंढ्याच्या गळ्याला 2 स्तन आहेत. तुझा गळा बघ बरं कसा गुळगुळीत आहे आणि मेंढ्याच्या गळ्याला 2 स्तन आहेत असं तो सांगू लागलेला आहे. त्याला अजगल स्तन म्हणतात. तुझी कमर, तुझे केस, तुझे कान याचप्रमाणे तुझ्या शरीराचा वर्ण मेंढ्याच्या कमर, केस, कान व वर्ण याच्याशी जुळत नाही. सगळंच तुझं वेगळं आहे आणि सगळंच तुझं माझ्यासारखं आहे. मेंढ्याला अजगळ स्तन आहेत आणि तुला आणि मला नाहीत. तुझा आणि माझा गळा गुळगुळीत आहे. असा फरक त्या पर्वतातल्या सिंहानं करून दिलेला आहे. तर कोणता कोणता फरक करून दिला हो सांगितला त्या पर्वतातल्या सिंहानं? त्या आज्ञे सिंहाला मेंढ्यामध्ये आणि सिंहामधला फरक जाणीव करून दिलेली आहे. तर कोणत्या कोणत्या फरकाची जाणीव करून दिली सांगा. ओम नमः शिवाय. सांगू? हो सांगा. त्यांना सांगितलं की मेंढ्याचे तोंड लांब लांब आहे आणि तुझे आणि माझे तोंड गोल आहे. हा एक फरक सांगितला. पुन्हा मेंढ्याच्या गळ्याला 2 स्तन आहेत, त्याला अजागर स्तन म्हणतात. तुझी कमर, तुझे केस, तुझे कान याचप्रमाणे तुझ्या शरीराचा वर्ण मेंढ्याची कमर, केस, कान, वर्ण याशी जुळत नाही. म्हणून म्हणून तू सिंह आहेस, तू मेंढा नाहीस. तू मेंढा नाहीस असं त्याला समजून सांगितलेलं आहे. वाचा पुढचं.
ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. आणखी दुसरे एक दाखवितो ते पहा. मेंढ्याला शिंगे आहेत पण ती तुला नाही. तर मग यावरून तू असे पहा की मेंढ्याचे एक सुद्धा लक्षण तुझ्यात नाही. पण मी जो सिंह आहे त्या माझी एकूण एक लक्षणे तुझ्या लक्षणाशी मिळत आहेत. तर तू सिंह नाही हे कसे? आता तू स्वतः सिंह असून जो आपल्याला मेंढा समजत आहे त्याची कारण इतकेच की जन्मल्यापासून तू मेंढरांच्या आणि धनगराच्या सहवासात होतास. त्यामुळे तुला आपण मेंढा हो अशी खोटी भ्रांती झाली आहे. तर तर मग आता आपण मेंढा हो अशी खोटी भ्रांती सोडून आपण सिंह आहोत असा मनाचा पक्का निश्चय कर. हे त्याचे सर्व बोलणे ऐकून त्या आज्ञसिंहाने पूर्ण विचार केला आणि आपली सर्व लक्षणे तपासून पाहिली. तेव्हा आपण सिंह आहोत अशी त्याच्या मनाची खात्री झाली आणि त्याला पश्चाताप होऊन तो म्हणाला, अरे रे, उगीच इतके दिवस मेंढ्याच्या सहवासामुळे मी स्वतः मेंढाच आहे असे समजून फसलो गेलो. आता यापुढे कधीही मी मेंढ्यांच्या सहवास तर नाहीच करणार, पण उलट त्यांचा नाश करेन. असा विचार करून तो मेंढ्याच्या सहवास सोडून सिंहाबरोबर फिरू लागला. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. हे जे लक्षण आहेत हे लक्षणं तुम्ही उद्याच्याला बघून या. किती लक्षण आहेत त्याचे, तेवढे लक्षणं क्रमांक टाकून सांगायचे. तर वर्ण याशी जुळत नाही. आणखी दुसरं एक दाखवतो ते पहा. मेंढ्याला शिंग आहेत पण ती तुला नाहीत. मग यावरून तो असे पहा की मेंढ्याचे एक सुद्धा लक्षण तुझ्यात नाही. तर मी तो सिंह आहे मी जो सिंह आहे त्या माझी एकूण एक लक्षणे तुझ्या लक्षणाशी मिळत आहेत. मेंढ्याचं आणि तुझं लक्षण एक सुद्धा मिळत नाही. आणि माझं आणि काकी म्यूट करा, माईक बंद करा. ओम नमः शिवाय. म्यूट करा. एक सुद्धा लक्षण तुझ्यात नाही. पण मी जो सिंह आहे मी सिंह आहे बघ. आणि त्या माझी एकूण एक लक्षणे तुझ्या लक्षणाशी मिळत आहेत. मी सिंह आहे आणि माझे सगळे लक्षणं तुझ्या लक्षणाबरोबर मिळतात. याचाच अर्थ असा होतो की तू मेंढा नसून सिंह आहेस. तर तू सिंह नाहीस हे कसे? तू स्वतः सिंह नाहीस असं कसं म्हणू शकतोस? तुझ्यातली ऊर्जा जागी करून देण्यासाठी हा आलेला आहे पर्वतातला सिंह. आता तू स्वतः सिंह असून तो आपल्याला मेंढा समजत आहेस. तू सिंह आहेस परंतु तू स्वतःला मेंढा समजत आहेस. याचे कारण इतकेच की जन्मल्यापासून तू मेंढ्याच्या आणि धनगराच्या सहवासात होतास. त्यामुळे तुला आपण मेंढा आहो अशी खोटी भ्रांती झाली आहे. त्या मेंढ्याच्या सहवासात राहिल्यामुळंच तुला आपण मेंढाच आहोत अशी खोटी भ्रांती झाली आहे. तर मग आता आपण मेंढा आहो अशी खोटी भ्रांती सोडून आपण सिंह आहो असा मनाचा पक्का निर्धार कर. पक्का निर्धार कर, कच्चा नाही. आहे का नाही, आहे का नाही असं तुझ्या मनामध्ये राहू देऊ नकोस. तर पक्का निश्चय कर की आपण सिंहच आहोत. हे त्याचे सर्व बोलणे ऐकून त्याचा त्या आज्ञसिंहाने पूर्ण विचार केला आणि आपली सर्व लक्षणे तपासून पाहिली. तेव्हा आपण सिंहच आहो अशी त्याच्या मनाची खात्री झाली. एवढं समजून सांगितल्यानंतर त्याच्या मनाची खात्री झाली की आपण सिंहच आहो. आणि त्याला पश्चाताप होऊन तो म्हणाला, अरे रे, उगीच इतके दिवस मेंढ्याच्या सहवासामुळे मी स्वतः मेंढाच आहे असे समजून फसलो. किती दिवस गेले आपले असेच
मी म्हणत आणि हा मी अहंकार घेऊन ह्या देहालाच मी म्हणत बसलो बघा. आपण सुद्धा आपण कोण आहोत ह्याची जाणीवच आपल्याला नाही. आणि ह्या देहासाठी आणि देहाच्या संबंधित जे अहंता म्हणजे मी आणि ममता म्हणजे माझे, ही अहंता आणि ममता घेऊन किती दिवस आपण सुद्धा बसलेलो आहोत. असंच या मेंढ्याचं आहे म्हणूनच फसलो गेलो. आता यापुढे कधीच मी मेंढ्याच्या सहवासात तर नाहीच करणार, पण उलट त्यांचा नाश करील असा विचार करून त्या मेंढ्याच्या सहवास सोडून सिंहाबरोबर तो फिरू लागला. मेंढ्याचा सहवास सोडला आणि सिंहाबरोबर फिरू लागलेला आहे. ही सगळं आपलंच आहे बघा. ह्या दृष्टांतही आणि दृष्टांताचा सिद्धांत बघताना सगळी कथा ही आपली अशीच गती झालेली. आपण जन्मलं तेव्हापासून अहंता आणि ममता घेऊन बसलो, त्यांच्या सहवासामध्ये आहोत. त्याच्यामुळे आपला दृढ निश्चय आपण मी म्हणजे ध्येय, ध्येयाच्या संबंधित जे आहेत तेच माझे असं वाटू लागलेलं आहे. तर एवढा ही दृष्टांत आपण आज बघितलेला आहे. हा दृष्टांत अजून उद्या समजून सांगावा लागेल, तेव्हा हा दृष्टांत पूर्ण होईल. आता आपला ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. अहंता म्हणजे मी आणि ममता म्हणजे उद्या व्याख्या लिहून देते, त्याचं विस्तारित सांगावं लागेल. व्याख्या पण लिहून देते आणि त्याचंच पूर्ण सांगते उद्या समजून. अहंता म्हणजे मी आणि ममता म्हणजे ही मुलं बाळं जी आहेत, पैसा धन, याला ममता म्हटलेलं आहे. अहंता म्हणजे आपल्या देहावर प्रेम करणं आणि ममता म्हणजे देहाचे संबंधित जे आहेत, मुलं बाळं, भाऊ बहिणी, धन, ह्याच्यावर आपण जे प्रेम करतो त्याला ममता असं म्हणतात. आणि आपल्या स्वतःच्या देहावर जे प्रेम करतो त्याला अहंता असं म्हणतात. अहंता आणि ममता ह्याचं थोडं विस्तारित उद्या सांगते. आज आपला टाईम झालेला आहे. झालेली सेवा सद्गुरूच्या चरणी समर्पित, तुम्हा सर्व मुमुक्षजनांच्या साधू संतांच्या चरणी समर्पित करून विराम. जे योग्य बाहेर पडलं माझ्या मुखातून ते सद्गुरूंचं, आणि जे अयोग्य, मनुष्य चुकीचा पुतळा आहे बघा. मनुष्य त्याला सगळं येतं असं नसतं, कोणालाच सगळं येत नाही आणि कोणताच मनुष्य परिपूर्ण नसतो. काही ना काही त्याच्यामध्ये कमी असतं. त्याच्यामुळं माझ्याकडून सुद्धा चुका होऊ शकतात. जे चुकलं ते माझ्या वाणीचा दोष, जे बरोबर आले ते सद्गुरू माऊलीचं. झालेली सेवा तुम्हा सर्वांच्या चरणी समर्पित करून सेवेला पूर्ण विराम. ओम नमः शिवाय. 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 मया कृतं सर्व जपफलं श्री सद्गुरू मन्मथ स्वामी प्रीत्यर्थं समर्पयामि. ओम नमः शिवाय. सर्वांना वंदन. ओम नमः शिवाय.